एक कारंजे बघूया, धबधबा बघा, कारंजे बघा. ताजमहालने अशाच पद्धती कारंजे. मुघलांचं वैशिष्ट्य आहे. पाणी आहे तिथे शक्ती आहे, जल आहे, जीवन आहे. पाणी हे त्याचं कुठे म्हणून पाण्याला दुसरं नाव जीवन म्हणलेलं आहे, जल. पाण्यावर निसर्ग आहे सगळा. फुलं आहेत, श्वास आहे आणि जीवन जगण्यासाठी जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, पाणी, हवा, पाण्याने म्हणा अन्न, माणसाची मूलभूत गरजा. आणि ईश्वराने मुबलक दिले आहे, फक्त मनुष्याने त्याचा उपयोग करता आला पाहिजे. त्याला हमेशा निसर्गाचं, गॉडचं, आलमाटीचं कृतज्ञ राहता आलं पाहिजे. ते सेवा करता आला पाहिजे, त्यातला आनंद घेता आला पाहिजे. हे संगीत आहे, हे जीवन आहे. हा बघा, माळीचं काम करतोय, रोजचं हेच काम, मेंटेन, बाग बगीचे मेंटेन करणं, हेच काम. इथून सर्व दिसतं. हा सर्वात उंच असा कट्टा आहे इथं. इथून सर्व आपल्याला बागेचं पूर्ण दर्शन दिसेल. पूर्ण या चौथ्यावरून पूर्ण बागेचं दर्शन दिसेल. पूर्ण बागेचं दर्शन चौथ्यावरून आपल्याला पूर्ण बागेचं दर्शन दिसेल. सराउंडिंग एरिया पूर्ण असं दिसणार आहे आपल्याला. आणि आता आपण दुसऱ्या साईडला पण जातोय, बरोबर आपण अपोजिट साईडला जातोय. अर्ध भाग आपण घेऊन झालेली आहे. आता अर्ध्या भागात चाललो आपण. मोठ्या मोठ्या डोंगराच्या रांगा पाठीमागे. सुंदर असं गार्डन. आता एक चिठ्ठी दिसली, आपण निघालेलं आहे तशाच टाईपचं गार्डन.